त्यानंतर थेट जाऊयात संजय राऊत बोलतायत। वो देश के किसानों का प्रतिनिधित्व रिप्रेजेंट कर रहे हैं, वो सभी किसानों की आवाज़ उठा रहे हैं, लेकिन उनको रोकने के लिए जिस तरह से घेराबंदी सरकार ने की है वो ठीक नहीं है। अब तक 100 से ज़्यादा किसान जख्मी हुए हैं, बहुत लोगों को अरेस्ट किया है, बड़े बड़े जेल बना लिए हैं। ये क्या है? स्वतंत्र हिंदुस्तान में हमारे किसानों के ऊपर इस तरह से जुल्म हो रहा है और मोदी जी विदेश में, अमित शाह जी चुप, कृषि मंत्री को कोई वार्ता का अधिकार नहीं, राजनाथ सिंह जी बस सिर्फ तारीख पे तारीख, बातचीत पे बातचीत। आज भारत बंद का ऐलान किया है, लेकिन मुझे लगता है कि ये संदेश पूरे देश में पहुंचा नहीं है भारत बंद का। आने वाले दिनों में पूरे भारत में इस प्रकार का आंदोलन कैसे हो सकता है किसानों के लिए, इस बारे में महाराष्ट्र में महाराष्ट्र महाविकास आघाड़ी भी चर्चा करेंगी। वहाँ के जो नेता है आंदोलन करने वाले, उनके साथ शिवसेना का निरंतर संपर्क चल रहा है। हरियाणा, पंजाब, दोनों जहाँ जहाँ लोग पहुँचे हैं वहाँ उनको जो प्रमुख नेता है उनसे हमारा संपर्क चल रहा है। और इस आंदोलन में, किसानों के आंदोलन में महाराष्ट्र क्या योगदान दे सकता है, इस बारे में हमारा निर्णय जल्दी हो जाएगा। तो अशोक चौहान का बयान आया कि इंडिया अलायंस जिस तत्वों पे बनी थी उस पर काम नहीं कर रही है और लोगों में कंफ्यूजन है और एक के बाद एक लोग इंडिया अलायंस को छोड़ते जा रहे हैं। देखिए, अशोक चौहान छोड़कर चले गए हैं, जिनकी पूरी जिंदगी उनके परिवार की कांग्रेस पार्टी में गई, जिनको सब कुछ कांग्रेस ने दिया, वो चले गए। तत्व की बात अशोक चौहान को शोभा नहीं देती। जो लड़ने वाले लोग हैं इस परिस्थिति से, वो तत्व की बात कर सकते हैं। अशोक चौहान अगर नीतिमत्ता तत्व की बात करे, आइडियोलॉजी की बात करे, तो लोग उन पर हंसेंगे। तो ये बेहतर है कि आप चुप बैठिए। आपने जो मार्ग का स्वीकार किया है वो ठीक है, वो आपकी मर्जी, आपकी मजबूरी, आपका डर। सर, शेतकऱ्यांच्या युद्धामध्ये शिवसेना जो बाळासाहेब ठाकरेंचा कसा पाठिंबा असणार आहे, भारत बंदच्या आज दिल्ली शेतकऱ्यांपर्यंत ज्या पद्धतीने आजपर्यंत पूर्णपणे पाहिलं जातं, कसं बघतो? आम्ही असं मानतो, माननीय उद्धव ठाकरे साहेब शिवसेनेचे पक्षप्रमुख यांची अशी भूमिका आहे, देशाच्या राजधानीकडे हजारो शेतकरी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश या भागातून निघालेले आहेत आणि त्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर रस्त्यावर खिळे ठोकणं, सशस्त्र पोलिसांना उभं करणं, हजारो लाखो भिंती उभ्या करणं, अडथळे उभे करणं, हे या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये लोकशाहीतून निवडून आलेल्या सरकारला आणि जे सरकार शेतकऱ्यांनी निवडून दिलं आहे बरं का, त्या सरकारला शोभत नाही। शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, विशेषतः MSP, NSP, शेतमालाला हमी भाव, हा फक्त पंजाब, हरियाणा किंवा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा विषय नसून हा देशातल्या शेतकऱ्यांचा आवाज आहे। आणि पंजाबचे शेतकरी हे संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचा आवाज उठवत आहेत, अशी भूमिका शिवसेनेची माननीय उद्धव ठाकरे साहेबांची आहे। त्याच्यामुळे ह्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात महाराष्ट्र कसा योगदान देऊ शकेल याच्याविषयी त्यांच्या मनामध्ये काय विचार आहेत आणि लवकरच ते त्या संदर्भात आपली भूमिका जाहीर करतील। मोदींनी कुठेतरी शेतकऱ्यांची माफी मागायला पाहिजे। अनेक त्यांनी 2014 पासून सातत्यानं मोदी शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच पाहिजे अशी मागणी करतात। गुजरातचे मुख्यमंत्री असताना एक जो कार्यगट निर्माण केला होता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, त्याचा एक अहवाल मोदींच्या नेतृत्वाखाली तयार झाला आणि तो अहवाल नरेंद्र मोदी यांनी
प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सादर केला त्या अहवालात सुद्धा मोदींची शिफारस आहे की शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळणं गरजेचं आहे आणि तो मिळायलाच हवा. तेच मोदी गेले 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत. या काळात शेतकऱ्यांचा काय फायदा झाला? तुम्ही इन्कम डबल करणार होतात, शेतकऱ्यांना हमीभाव देणार होतात, ते राहिलं बाजूला. ज्या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आम्ही लागू करू अशी प्रधानमंत्री मोदींची भूमिका कायम राहिली. त्यांनी त्या स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला, पण त्यांच्या शिफारसी ते स्वीकारायला तयार नाहीत. हे ढोंग नाही तर काय आहे? आणि शेतकरी दिल्लीच्या सीमेकडे कूच करत असताना त्यांच्यावरती बंदुका रोखणं, तोफा रोखणं, रणगाडे रोखणं, लाठीमार करणं, त्यांना जखमी करणं हे प्रयोग सुरू असताना, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात असताना नरेंद्र मोदी परदेशामध्ये अबुधाबीच्या राजाबरोबर मेजवानी झोडतात. हा या देशातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आपको लगता है कि मोदी आपको लगता है किसानों का हल होगा या फिर कोई जुमला रहेगा? किस तरीके से देखते हैं? देखिए, जुमला और मोदी ये एक सिक्के के दो पहलू हैं. आप जो पूछ रहे क्या रहेगा, जुमला और मोदी में फर्क नहीं है. 2014 से ये सिक्का इस देश में चलाने की कोशिश हमारे ही किसान और हमारी जनता कर रही है, लेकिन अब लोग उब चुके हैं. ये जुमला अब नहीं चलेगा. तर देश पातळीवर आणि राज्य पातळीवर राजकारणामध्ये ज्या ज्या घडामोडी घडतात त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केलंय. अशोक चव्हाणांवर त्यांनी टीका केली आहे.